गोदरीच्या वास्तूमध्ये एकच प्रवेशद्वार आहे आणि ते आत येण्याचं आहे आणि सगळे मुलं मुली युवक युवती स्त्री पुरुष ज्येष्ठ सदस्य इथं रमतात राहतात वाढतात. त्यामुळे प्रबोधिनीचा प्रॉडक्ट आणि उठून दिसतो. तो इथे वास्तूत काम करत असतो, बाहेरच्या शाळेमध्ये काम करत असतो, अन्य ठिकाणी काउन्सिलिंग करत असतो, परगावी जात असतो, परदेशात जात असतो. पण प्रत्येक ठिकाणी आपल्या वागण्याने बोलण्याने मुलांबरोबरच्या सहवास असणं, पालकांबरोबरच्या सर्व प्रकारच्या बोलण्यात लक्षात आलं काहीतरी वेगळं वाण आहे. खेडेगावात मी काम करतो त्यामुळे बीजाला वाण म्हणतात वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्सला. तर प्रबोधिनीच्या शिक्षण प्रक्रियेतनं मग ते प्रज्ञा मनस असेल प्रशाळा असेल, प्रबोधिनीच्या मुलामुलींचं वाण उठून दिसतं ते वेगळं असतं. तर त्यातला काही शिडकावा हा आता आपल्याला गेल्या वर्षभरात झाला, याचा मला विशेष आनंद वाटतो. आणि याच्या पुढच्या काळात हे सगळं वाण सांभाळून ठेवणं, वाढवणं, जोपासणं आणि ते पुढे देणं हा खरा प्रबोधिनीच्या सगळ्या या शिक्षण पद्धतीचा विशेष विचार आहे. मी खेळाबद्दल पुष्कळ वाचतो, काही प्रत्यक्ष खेळी स्वतः अनुभवतो. तर 100 मीटरमध्ये काही एकटे पडणारे असतात आणि मग बॅटन असतं, ते लाटणं असतं, ते पुढच्या व्यक्तीकडे द्यायचं असतं. मग 4x100 4x400 तर ते बॅटन जे असतं ते पुढे पुढे जात राहतं आणि मग सगळ्यात शेवटी कोणी कोणाला दिलंय कळत नाही, पण ते बरोबर शेवटपर्यंत पोहोचलेलं असतं आणि ते एफर्टलेसली जातं, मध्ये ते असं पडत नाही. तर त्यामुळे आत्ताचे जे आपले कोट अनकोट माजी विद्यार्थी आहेत, ते नव्याने येणारे जे आपले युवक युवती आणि विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे हे बॅटन सहजपणे सोपवतील अशी मला खात्री आहे. आपण सुरुवातीला उपासनेमध्ये संकल्पही केला होता. विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य की जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो होतो, किंवा जी जशी श्रद्धा ठेवते तशी ती होते. त्यामुळे आपण आपल्या उपासनेमध्ये सुद्धा खूप चांगले संकल्प केलेत आणि प्रबोधिनीच्या या सगळ्या विद्यार्थी असेल, कार्यकर्ता असेल, शिक्षक असेल, माझ्या कुटुंबापुरता तुम्ही विचार करतोच, पण मग कुटुंबापलीकडचा समाज आहे त्याच्याबद्दल विचार करेल, समाजापलीकडचं जे राष्ट्र आहे त्याच्याबद्दल विचार करेल आणि अनेक राष्ट्रांना जोडून घेणारं जे मानव्य आहे त्या मानव्याचाही मी माझ्या कामातून विचार करेन. मी ज्या क्षेत्रात काम करतो किंवा करते त्याचा विचार करेन. तर तोही आपण आजच्या उपासनेमध्ये पुष्कळ चांगल्या अर्थाने विचार केला. समाजामध्ये आज मानसतज्ञांची खूप आवश्यकता आहे. आजच्याच शनिवारच्या लोकसत्ताच्या चतुरंगामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णींचा सुंदर लेख आलाय. त्यांचं लेखन आपण ओम आणि उमेद असं वाचत असाल. अवेअरनेस, इंटेलिजन्स, इन्साइट अध्यापकातनं आपल्या या 2 वर्षाच्या डिप्लोमामधनं, गिफ्टेड मधनं, सायकोलॉजी डिप्लोमामधनं हा जास्तीत जास्त आपल्याला आत्मसात करता यावा आणि या एआयच्या आधारावर नव्या जगातल्या विकसित भारतातल्या लेकरांना आपण पुढे नेण्यासाठीचं सीडिंग करावं, पेरते व्हा असं आवाहन करतो आणि आपण एकत्र हा प्रवास करत राहू.